हॅलो नमस्कार, माझं नाव प्रितेश. मी आहे तुमचा सायन्स मेंटर फ्रॉम ई-सारखी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. बघा, तर सध्याला एक महत्त्वाची अपडेट ही असणार आहे की तुमची जे 9th NCERTचे जे बुक्स आहेत फॉर CBSE पॅटर्नवाल्यांसाठी आहे, तर ते बुक्स पूर्णपणे चेंज झालेले आहे. आणि आता ते किती लेवलपर्यंत चेंज झालेले आहे आणि याच्यामध्ये काय काय अनालिसिस गरजेचं आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचं आहे. याच्यामध्ये आपण एकदम डिटेल्ड वेमध्ये बघणार आहे की ह्या ज्या चेंजेस आहेत, ही चेंजेस कितपत झालेले आहेत जुन्या बुकच्या कंपॅरिझन मध्ये. चला तर मग आपण लगेचच बघूया की ओल्ड NCERT आणि न्यू NCERT मध्ये तसा बघायला गेलं तर काय फरक आलेला आहे. बघाल तर काय की तुम्हाला पहिलं जे पुस्तकाचं पान असतं, ज्याला आपण टेबल ऑफ कॉन्टेंट म्हणतो किंवा इंडेक्स म्हणतो किंवा फक्त कॉन्टेंट म्हणूया, त्याच्यामध्येच लगेच कळून येईल की हे जे सगळे चॅप्टर्सचे नाव आहेत मित्र, हे सगळे एकदम टॉप टू बॉटम बदललेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हाला बऱ्यापैकी या वर्षी कसरत घ्यायला लागणार आहे. कसरत म्हणजे काय हो, आता 8वी मध्ये तुम्ही गेला, 7वीतून त्यावेळेस NCERT बदलली, 8वी मधून आता 9वीत आले तरी तुमची NCERT बदलली. मे बी असंही होऊ शकतं की तुम्ही 9th मधून 10th मध्ये जाल त्यावेळेसही तुमची NCERT बदलू शकते. सो स्वतःला अनलकी समजायचं नाही, असं समजायचं की आपल्याला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे. जे मुलं जे वाचत होते त्यापेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी वाचायला भेटतंय. या पॉझिटिव्ह अप्रोचने आपल्याला ह्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बघा, चॅप्टर नंबर 1 आहे तुमचा एक्सप्लोरेशन एंटरिंग द वर्ल्ड ऑफ सेकंडरी सायन्स. आता वर्ड एक्सप्लोरेशन आहे म्हणजे वर्ड मध्ये सगळं मिनिंग दडलेलं आहे आणि या वर्डचं मिनिंग आहे की तुम्हाला जस्ट एक्सप्लोर करायचं आहे सगळं. ठीक, अभ्यास त्याच्यातला अभ्यास नाही करायचा आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, एक्सप्लोर करायचं आहे. आणि मेन जो मुद्दा चालू होतो हा तुमच्या चॅप्टर नंबर 2 पासून. तसं बघायला जर गेलं तर हा चॅप्टर नंबर 1 सुरू होतो ऍक्च्युअली तुमचा सेल द बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. कारण हा तर काय फक्त तुम्हाला चेक करायचं, नॉर्मल वर बघून घ्यायचं आणि नंतरून मग हे तुम्हाला चॅप्टर सगळे बघायचे आहे. यावेळेस अजून एक फरक काय जाणवला जुन्या NCERT 9th स्टँडर्डच्या आणि 9th स्टँडर्डचे न्यू NCERT मध्ये, की यांनी सुरुवात बायोलॉजी पासून केलेली आहे. पहिले केमिस्ट्री पासून सुरुवात व्हायची, मग फिजिक्स आणि मग बाकीचे चॅप्टर सुरू व्हायचे. आता यांनी काय केलंय, पहिल्यातलीच फक्त तुम्हाला बायोलॉजी दिलेलं आहे. पहिले ते 2 चॅप्टर आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स आणि टिश्यूज इन ऍक्शन. हे तुमचे काय आहे, बायोलॉजीचे चॅप्टर आहे. बघा, जी लेवल ऑफ क्लॅरिटी आहे म्हणजे बुक्समध्ये स्टेट बोर्ड घ्या किंवा NCERT घ्या, जे डायग्रामची जी क्लॅरिटी असते ती थोडीशी त्यांची लो असायची. यावेळेस एकदम भारी क्लॅरिटी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक उघडता क्षणी तुम्ही त्याच्या मोहात पडाल, प्रेमात पडाल, एवढं छान पुस्तक त्यांनी डिझाईन केलेलं आहे. बघा, टिश्यूज इन ऍक्शन झाले, डिस्क्रायबिंग मोशन्स अराउंड अस, एक्सप्लोरिंग मिक्सचर अँड देअर सेपरेशन, हाऊ फोर्सेस अफेक्ट मोशन, वर्क, एनर्जी आणि सिंपल मशीन. आता जनरली तुमच्या बुकमध्ये वर्क आणि एनर्जी असायचं, यावेळेस त्यांनी नवीन पोर्शन ऍड केलेला आहे, तो आहे तुमचा सिंपल मशीन. जर्नी इनसाइड द ॲटम, ॲटॉमिक फाउंडेशन ऑफ मॅटर. आता हे जे 2 चॅप्टर तुम्ही जर जुन्या NCERT मध्ये बघितले तर हा जो आहे इनसाइड द ॲटम हा खाली असायचा आणि तुमचा ॲटॉमिक फाउंडेशन ऑफ मॅटर वरती असायचा. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा ॲटम बनतो कसा हा चॅप्टर वरती असायला पाहिजे आणि मग नंतरून बाकीच्या गोष्टी असायला पाहिजे नव्हत्या. तर ह्या वेळेस त्यांनी तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट केलेला आहे. साऊंड वेव्स, कॅरेक्टरिस्टिक्स आणि ऍप्लिकेशन हा पण आहे. आणि आता जो चॅप्टर बऱ्यापैकी मुलांचा आवडता असतो, इंटरेस्टिंग असतो, तो असतो रिप्रोडक्शन. तो आहे तुमचा 10th स्टँडर्डला, पण ह्यावेळेस त्यांनी 9th स्टँडर्ड मध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्यावरती काम करण्याचे कष्ट हे NCERT वाल्यांनी घेतलेले आहे आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, चालेल. नंतरून काय, पॅटर्न्स इन द लाईफ, डायव्हर्सिटी आणि क्लासिफिकेशन, आणि हा थोडासा जिओग्राफी वाला पोर्शन आहे, अर्थ अँड सिस्टम वगैरे. तर एकंदरीत हे तुमचं असणार आहे टेबल ऑफ कॉन्टेंट. कळालं, हे चॅप्टरचे नावं आहेत. जुन्या चॅप्टरच्या नावांमध्ये आणि ह्या चॅप्टरच्या नावांमध्ये जसा जमीन आसमानाचा फरक आहे तसाच लेवल ऑफ डिफिकल्टीचा सुद्धा फरक असणार आहे. हे जे 2 चॅप्टर आहेत हे तसं बघायला गेलं थोडेसे टफ चॅप्टर आहेत, याच्यावर तुम्हाला जास्त अभ्यास करणं अपेक्षित आहे. चला बघूया, हा एक नमुना बघून घ्या, एक एक्झाम्पल बघून घ्या, कशी क्लॅरिटी वाटते, किती हिरवळ वाटते. ठीक आहे, की मोशन इज स्ट्रेट लाईन. कधी कधी असं होतं ना, थ्योरी वाचल्यानंतर समजत नाही, मग आपण काय करतो, डायग्राम बघायला सुरुवात करतो. पण डायग्राम पण तेवढ्या क्लॅरिटीच्या नसायच्या, मग तिथं दोन्हीकडे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता. पण आता इथे कसं आहे, तुमच्या क्लॅरिटी वाईज एकदम प्रॉपर क्लॅरिटी आणि प्रॉपर मुद्देशीर तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत. ज्या ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्हाला हायलाइट करून दिलेल्या आहे. म्हणजे आता फक्त तुमचं काम काय राहणार आहे, फक्त गोष्टी वाचायच्या आणि लर्न करायच्या, फक्त वाचायच्या आणि लर्न करायच्या. याच्यानंतरून काय आहे हो, की जो लेवल ऑफ डिफिकल्टी जे न्यूमेरिकल्स आपण बघतो जनरली फिजिक्समध्ये, त्यांची सुद्धा थोडीशी हायर साईडला आहे, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो किंवा एक लॉजिकल अप्रोच आपण ठेवला पाहिजे, तो ह्या प्रॉब्लेम्स मध्ये सोडवताना तुम्हाला दिसून येईल. बघा, या प्रॉब्लेमचं बस मुव्हिंग याची लेंथ बघा आणि सोल्युशन बघा, एकदम भारी पद्धतीने तुम्हाला याचं सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय,
फिजिक्सचे न्यूमेरिकल सोडवताना आता तुम्हाला पूर्वीच्या प्रमाणामध्ये ह्यावेळी थोडेसे जास्त कष्ट घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरून काय हो, त्याच्यानंतरून काय एक यावेळेस अजून एक अनालिसिस असा बघायला भेटला की यावेळेचे जे चॅप्टर्स आहे बुक मधले ते बऱ्यापैकी कॉन्सेप्च्युअल डेप्थ वरती त्यांनी फोकस केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक घ्या तुम्ही वर्क पॉवर, त्याच्यावरती असे काही कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे की ज्याच्यावरून तुम्हाला कळते की अरे हा मुद्दा इथपर्यंत खोलात जाऊ शकतो, जे आपण डेप्थ म्हणतो. म्हणजे तुम्हाला फक्त वाचायचं नाही, तुम्हाला एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण हे वाचता क्षणी येणार आहे. मग आता हे सगळं झालं एनसीईआरटी सीबीएसई. आता याच्यानंतरून काय असतो, बाकीचे पण जे मुलं आहेत त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी आहे आपली चॅम्पियन्स बॅच 1. त्यांच्यासाठी आहे आपली चॅम्पियन्स बॅच 1, मोस्ट अवेटेड बॅच होती. बऱ्यापैकी आपण हे जे चेहरे आहेत हे चेहरे तुम्ही युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, इव्हन आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा बघितलेले असतील. त्या मुलांच्या आग्रह असतो आपण खास ही बॅच 4 मे पासून सुरू करत आहोत, बोथ फॉर 8, 9 आणि 10 स्टँडर्ड साठी. मग या बॅचमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, इंटिग्रेटेड बॅच भेटणार आहे. इंटिग्रेटेड बॅच म्हणजे काय की तुम्हाला इथे तुमच्या अकॅडमिक्स आणि तुमचं फाउंडेशन दोन्ही आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आणि ह्या बॅचची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती तुम्हाला वर्षभरासाठी असणार आहे. ही ती फीज आहे 8वी साठी, 9वी साठी आणि 10वी साठी. आणि ह्या प्रत्येक बॅचच्या फी वरती आपल्याकडे 4 मेच्या आधी 50% ऑफ आहे. 4 मेच्या आधी 50% ऑफ आहे. इथे खाली एक पट्टी चाललेली असेल, त्या पट्टीमध्ये आपल्या ऑफिसचा नंबर आहे, तो नंबर आहे 8233773377. या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून घेऊ शकता. नंतरून असणार आहे तुमची फाउंडेशनची बॅच. फाउंडेशन म्हणजे काय हो, ज्या मुलांना नीट JEE करायचं आहे 11वी 12वी नंतरून, त्याचा पाया आत्ताच भक्कम करणं गरजेचं असतं आणि म्हणून आपण ही फाउंडेशन बॅच घेत आहोत. याच्यावरती सुद्धा तुम्हाला 50% ऑफ भेटून जाणार आहे. काही मुलांचं म्हणणं असतं आम्हाला फक्त अकॅडमिक्स करायचं आहे. नो वरीज, तुमच्यासाठी सुद्धा ई सारथी घेऊन येत आहे अकॅडमिक्स बॅच 2026, जी चॅम्पियन्स बॅच 1 आहे आपली. त्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक्स सुद्धा भेटणार आहे. त्याची ही फीज आहे आणि या फीज वरती सुद्धा तुम्हाला फ्लॅट 50% डिस्काउंट भेटणार आहे. अगेन आय विल रिपीट, या पट्टीमध्ये तुम्हाला ऑफिसचा नंबर भेटून जाईल, कधीपासून बॅच सुरू होत आहे ते पण कळून जाईल. बॅचची डेट असणार आहे आपली 4 मे 2026. सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे की तुम्ही ई सारथीवरती एवढा भरोसा दाखवला, एवढं प्रेम केलं, आता त्या गोष्टीला, कारण की जे मुलं आहेत तुमच्या 8वीतून 9वी जाणार आहे, 9वीतून 10वी जाणार आहे, थोडासा त्यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्या हेतूने आपण आपली ही जी बॅच आहे चॅम्पियन्स बॅच 1 ही लॉन्च करत आहोत 4 मे 2026 पासून. ठीक आहे, चालेल. काही अडचण आली तर 8233773377 या फोन नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.